सुशांत पाटील कामोटी मिमिक्री आर्टिस्ट आपण पाहिलं तर उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्ट, उत्कृष्ट आपण पाहिलं तर निवेदक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. साथ ही माझ्या समालोचक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून आपण पाहिलं तर साहिल यांच्या माध्यमातून पहिल्या मॅचेसचे आपण गुणलेखन पाहिलं. खास करून पहिला सामना आपल्या भेटीसाठी आला होता मातोश्री विपक्ष यशराज ट्रेडर्स. मातोश्री विपक्ष यशराज ट्रेडर, मातोश्री ट्रेडरनं पहिला विजय संपन्न केल्यानंतर दुसरा सामना आपल्या भेटीसाठी घेऊन आला. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा हा 5 षटकांचा थरार आपल्या समोर असेल. 5 षटकांमध्ये पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी रवी किरण 11 च्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानामध्ये. तर या ठिकाणी क्वालिफाईड पंच आपण पाहिलं तर काले साहेबांच्या माध्यमातून अर्थात या पंचांच्या माध्यमातून गेम ऑन चा इशारा येतोय. आणि नक्कीच गेम ऑन आल्यानंतर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला पंच सुद्धा क्वालिफाईड पंच आहेत. पारसिया 3, 2, 1 let's go now start. Oh what a nice delivery this one, first delivery and 4 number first one. पहिला षटक पाहिलं तर नक्कीच गोलंदाज आहेत रोहितजी भेंडे, अतिशय जबरदस्त. अर्थात आपण पाहिलं तर पहिला चेंडू, त्याच्यानंतर हॅलो माईक चेक, दुसरा चेंडू असेल रिव्हर्स अटेन आणि नक्कीच लगी तो टालीवर दे गाली, परंतु नक्कीच सक्सेसफुल केलाय. पुल चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. कोणीही आम्ही मुंगीच्या वाटेला जात नाही, परंतु आमच्या मार्गस्थ आला तर आम्ही सिंहाचे दात सुद्धा मोजायला भीत नाही. पाहायचंय अतुल म्हात्रे ऑन द फायर. पहिला चेंडू निर्धा, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. काय बहारदार क्रिकेट खेळताना दिसतोय, इरादे स्पष्ट करताना दिसतोय. षटक P1 चं मार्गस्थ असताना घुटणे टेक, तमाशा देख, परंतु यावेळेस बॅटची मला वाटते इनेट झाले. पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला यावेळेस जाताना दिसेल काय आतून मात्र. हो येस, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. तर SK ब्रदर्स अर्थात SK साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून हा त्रिवार मानाचा मुद्रा आहे. कारण मंडळी तलवारी त्या सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची ताकद माझ्या फक्त महाराष्ट्राच्या मावल्यामध्येच होते. पायाचे ही किंकारी होती, ही ललकारी होती. अर्थात हा सक्सेसफुल गोलंदाज रोहित भेंडे यांच्या माध्यमातून. या षटकातील P1 चं षटक, पहिलं षटक चालू असताना चेंडू झाले 4. पाहिलं तर पारसिया आणि कालेस अतिशय जबरदस्त नामांकित पंच आहेत. पाहायचं यावेळेस सक्सेसफुल गोलंदाज रोहित भेंडे. अर्थात पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. अर्थात नो बॉलला रिव्ह्यू असेल, फक्त एक टीमला फक्त एकदाच रिव्ह्यू असेल आणि रनआउटचा अंपायर. या बैलाचं पुन्हा एकदा खेळून केला, चेंडू जातोय अर्थात मिड ऑनच्या दिशेने कॉर्नरच्या रिझर. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. काय चित्याच्या चपलाईने धाव 2 पुढे खेळतात दोन्ही फलंदाज. आता आपण पाहिलं तर नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट फलंदाज स्वप्नेल. उत्कृष्ट गुणलेखक साहिलच्या माध्यमातून काय तलवारीला धार द्यावी अशी आमच्या समालोचनाला धार देताना दिसतोय हा साहिल, उत्कृष्ट गुणलेखक. पाहायचा यावेळेस पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, गोलंदाज रोहित भेंडे.
क्रॉस लाइन मारने का प्रयत्न सक्सेसफुल नहीं होत, कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, यहाँ पे डॉट बॉल की समाप्ती होते. पहिला दिस इज द ओल्ड नंबर फर्स्ट पॉवर प्लेचा पहिला षटक संपला जातोय आणि यावेळेस विचार केला रवी किरण 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद. संघाची धावसंख्या साईल आहे 12 20 अर्थात 12 रन्स रिक्वायर रन रेट अँड 1 लॉस ऑफ द 1 विकेट. थँक यू सो मच डीजे. आपण पाहिलं तर मित्रांनो काय जबरदस्त डम्पिंग ग्राउंड मित्रांनो, भूतो ना भविष्यतो असा हा मैदान होता. परंतु नक्कीच आपलं पाहिलं तर सुशांतजींनी मला दाखवलं ज्यावेळी 5 डिसेंबर 2021 ला लिलाव खेळाडूंचा प्रक्रिया झाल्यानंतर आपण पाहिलं त्याच वेळेला मला दाखवलं. मी म्हटलं या मॅचेस तरी तुमच्या कशा होतील, परंतु नाही, ध्येयाशी एकनिष्ठ होता आणि म्हणूनच म्हटलं जातोय कारण मंडळी आपण ध्येय उलाशी बाळगा ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम सद्गुरूंचं असेल. आणि त्यावेळेला पाहिलं तर मित्रांनो 5 डिसेंबरचं मैदान आज आपल्याला खेळण्याजोगच केलं जातोय. अर्थात स्वर्गीय दिबा पाटील लोकनेते यांच्या माध्यमातून अर्थात हे मैदान तयार झालंय. या दरम्यान एक महत्वाची सूचना, यानंतरची तिसरी लढत मार्गी स्पोर्ट्स विपक्ष मास्टर सूर्या 11, बारक्या कांबळे विपक्ष अतुल पाटील. त्यानंतर चौथी मॅच सोनू पाटील विपक्ष संदेश भगत, साई 11 नौपाडा विपक्ष गौरी होम मेकर्स. आणि त्यानंतर पाचवी एनडी 11 योगेश स्मृती रोशन मात्रे विपक्ष मातोश्री 11 निलेश मात्रे. लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट नाईस दिस वन. पाहिला तर आपण मित्रांनो 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केल्यात. कारण मित्रांनो हा दरार आहे पाहायचं आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ P2चं या दरम्यान चालू असताना गोलंदाज चेतन गोवारी आपल्या षटकातील अर्थात संघाचा सरसेनापती कसा असा, परंतु यावेळेला चेंडू अप्रतिम चेंडू मिड ऑफवरून ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमा रेषा पार चौका. सर्व खेळाडूंसाठी एक सूचना की आपापली टीम घेऊन जर आपण रिकामे असाल तर बंटी भोईर या इनिंग नंतर संपर्क साधायचा आहे फोटो काढण्यासाठी. 15 मिनिटांमध्ये भोजनाची व्यवस्था केली जाईल हे देखील लक्षात घ्यायचे सर. क्या बात. ओके नक्कीच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण राहिलाय यावेळेस. आणि पाहिलं तर एका धावेने समाधान मानावं लागतंय फलंदाज मकरंद याला. पाहिलं तर वैयक्तिक आपण पाहिलं तर 7 धावसंख्येवरती मकरंद खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय मकरंद यानं. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर रवी किरण 11 1 लॉस ऑफ द 19 रन्स. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना याच दरम्यान सन्माननीय मेघनाथ म्हात्रे यांचं शुभ आगमन इथं आहे. मी त्यांना विनंती करेन प्लीज आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू पाहिला तर नक्कीच क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू नो असेल आणि यावेळेस फ्री हिट सुद्धा असेल. चेंडू सीमा रेषा पार अर्थात 4+1 चेंडू सीमा रेषा पार चौका. मास्टर अमोल जाधव मित्रांनो पाहिलं तर थोडस आपण बोली सुद्धा तेवढी सुंदर आणि ज्यांच्यामध्ये एकच संगीत ध्वनी बाध्य झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू आताच पाहिला तर हवेमध्ये होता तेवढाच जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु एक धावेचा निर्वाळा. या एकेरी धावसंख्येचा विचार केला साहिल आपण नक्कीच रवी किरण अर्थात 25 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट्स. अतिशय जबरदस्त दर्जेदार अर्थात मित्रांनो 2020 हे पर्व अर्थात 22 पर्व हे 6वं पर्व आहे. अतिशय जबरदस्त. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू पाहिला तर चेंडू क्लिक झालाय. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव पूर्ण. अतिशय जबरदस्त मनसुबे इरादे पूर्ण आहेत आणि यावेळेला 2 धावा येत आहेत फलंदाज मकरंच्या खात्यामध्ये. या षटकातील चेंडू बाकी असतील, शेवटचा चेंडू बाकी असेल. अतिशय जबरदस्त आपण WTCच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केले जातोय अर्थात 185 देशाहून अधिक देशामध्ये पाहिलं जाणार. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झालाय अर्थात जबरदस्त मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक से ज्यादा दूसरा कोई नहीं मिलेगा. आणि यावेळेला पाहिलं तर मित्रांनो तब्बल 2 P2 षटक संपली जात आहेत आणि रवी किरण 11 संघाच्या धावसंख्या आहेत 1 बाद 28. पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे. तोपर्यंत अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय मेघनाथ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी सोनू पाटील आपल्याला विनंती करेन, अरुण म्हात्रे, सुबोध दादाला विनंती असेल, अरुणजी म्हात्रे, सागर पाटील, सोनू पाटील आपल्याला विनंती असेल, आपल्या पवित्र शुभ हस्ते मेघनाथ म्हात्रे, तरुणांच्या अगदी जवळ असणारा व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रती असणारं प्रेम मेघनाथ म्हात्रे यांचं सातत्यानं एक लेजंड क्रिकेटर, आणि म्हणूनच माणसानं वाढत्या वयाप्रमाणे चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या तरी चालतील, मनावरती पडता कामा नये, शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम असेल ते मेघराज म्हात्रे, आणि तदनंतर मेघराज म्हात्रे यांचे मोठे बंधू के म्हात्रे यांचे मोठे बंधू दिलीप म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. खास करून आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात हा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी घेऊन आलो. तर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी रवी किरण अर्थात 2 षटकामध्ये 28 धावा जवळण्यामध्ये यश आलंय. अर्थात पाहिला तर 14च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय, परंतु निशी ब्रदर मेघराज म्हात्रे, एक मेघनाथ म्हात्रे अगदीच एक लेजंड खेळाडू, कामोठेमधून सातत्यानं क्रिकेट खेळले आणि त्याच्यानंतर क्रिकेटवरती अजूनही प्रेम तोच वयाच्या 50 आणि 60 नंतर. त्याचबरोबर के म्हात्रे यांचे सन्माननीय दिलीप म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे. प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत आणि विनंती केली जाईल संयोजकांना सन्माननीय दिलीप शेठ म्हात्रे आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. कामोठे मधील माजी सरपंच आणि तथा के ट्रॉफीचे प्रमुख आयोजनकर्ते के म्हात्रे यांचे बंधू दिलीप शेठ म्हात्रे इथं उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय चंद्रकांत चिमणे आपल्याला विनंती केली जाईल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय दिलीप शेठ म्हात्रे यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर मित्रांनो चला मैदानावरती वळतोय सुरू असणारा सामना चेतन गोवारी निशी ब्रदर्स विपक्ष अतुल म्हात्रे रवी किरण 11. थँक्यू सो मच पंडित सर. आपण पाहतायत की या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. षटक क्रमांक 3 रवी फेंडे या पहिल्याचा पाहिला तर चेंडू अप्रतिम ऑफ स्टंपच्या बाहेरून, परंतु क्वालिफाईड पंच क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू स्वेर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये 1 न फट पडतोय. धावसंख्या 29, लॉस ऑफ द 1 विकेट्स रवी किरण 11. धन्यवाद. मातोश्री 11 चे टीम ओनर टीम संगना मालक आदरणीय करण म्हात्रे इथं उपस्थित आहेत. करण म्हात्रे यांना विनंती असेल सन्माननीय मान्यवर अतिथी कक्षात स्थानापन्न आहेत तिथं करण म्हात्रे यांना स्थानापन्न व्हायचं आहे आणि एक सत्र संपल्यानंतर या सर्व मान्यवरांचा सन्मान केला जाईल. थँक्यू करण म्हात्रे सर. या चेंडूवरती आपण पाहिला तर लेझी क्रिकेट थोडा कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि या मिळाल्यात 4 धावा. अतिशय जबरदस्त मित्रांनो चालू असलेला हा रणसंग्राम रणधुमाली अर्थात एक जबरदस्त फाईट. रवी किरण 11 या 4 धावसंख्येचा विचार केला तर आपण नक्कीच या ठिकाणी साहिल संघाची धावसंख्या आहे ते 30 धावसंख्येवरती 1 विकेट बाद झालाय. परंतु पाहिलं तर यावेळेस गोलंदाज थोडासा नाराज असेल कारण नक्कीच लेझी क्रिकेट कुठंतरी थोडंसं पाहायला मिळालंय. पाहायचंय रोहित भेंडे या वेळेला जोरदार प्रयत्न केलाय परंतु हवेमध्ये झेलला आणि या वेळेला पाहिला तर विकेटचं पतन. विकेट नंबर 2 लॉस ऑफ द अर्थात फलंदाज बाद होतोय मकरंद भगत डीजे. क्या बात मित्रांनो. नक्कीच आपण पाहिला तर ह्या अर्थात 4 दिवसांचा हा हुरूसच जणू भरलाय की काय. मित्रांनो पाहिलं तर अतिशय जबरदस्त अर्थात कामोटे जुई आणि नौपाडा सातत्याने मित्रांनो पाहिलं तर आज ज्यांनी आम्हाला पाठबळ या संपूर्ण ग्रामस्थांनी मग कामोटे असतील जुई असेल किंवा नौपाडा त्यांच्याबद्दल सांगायचं झालं जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन संतांची महिमा काय म्हणून वर्णावे. सचिन दादा गोवारी आपली टीम जर त्या ठिकाणी असेल तर फोटो काढण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे. बंटी भुईर आपली वाट पाहते. ज्यांच्या टीम आपण एकत्रित आहात त्यांनी यायचं आहे. सफल गोलंदाज क्या बात है मित्रांनो. नक्कीच कमबॅक करताना दिसतोय अर्थात आपण पाहिलं परंतु हा एक खराब चेंडू एक सफलता प्राप्त झाल्यानंतर पाहिलं तर कुठेतरी हा चेंडू स्वेर आलाय. अवांतर धावसंख्येनं अर्थात संघामध्ये भर पडतोय. 4 षटकांचा अर्थात 5 षटकांचा सामना असताना पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना चेंडू झालेत
2 चेंडू या षटकातील झाले. तिसरा चेंडू जोरदार विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यात काय आला नाही. चेंडू मात्र आपण पाहिला तर मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण झालाय. एक धाव त्याच्यावरती, अर्थात एका धावेचा निर्वाळला. कुठेतरी पाहिला तर नक्कीच थोडंसं काहीतरी दडपण असताना दिसतोय या फलंदाजांवरती. कारण आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये साहिल विचार केला तर 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये अर्थात 16 धावा आल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना रोहित भेंडे, अतिशय जबरदस्त चेंडू, अर्थात मधल्या इष्टीवरचा चेंडू क्लिक झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल होतो. यावेळेस दुसरी धाव येणार काय? हो येस, दुसरी धाव सुद्धा यावेळेस पूर्ण करताना दोन्ही फलंदाज अप्रतिम असतात. आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन. संघाची धावसंख्या अर्थात रवी किरण 11 37 लॉस ऑफ द 2 विकेट्स. नेक्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू कुठंतरी पाहिला तर आपण नक्कीच पुन्हा एकदा क्वालिफाईड पंच, अर्थात काले क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू अस्वेर आहे, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय. या आपण षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत मला वाटतोय 3 चेंडू अर्थात स्वेर टाकलेले आहेत. आतापर्यंत अर्थात 6 चेंडू टाकून झालेले असतील. पुन्हा एकदा रोहित भेंडे. ओ व्हाट अ नाइस डिलिव्हरी, दिस वन डिलिव्हरी, अर्थात स्लोअर वन डिलिव्हरी पाहावं लागेल. चेंडू मिड ऑनच्या दिशेला अर्थात ट्रॅव्हल झाला होता. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु एका धावेचा निर्वाळा. या एकेरी धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहतो की रवी किरण 11 संघाची धावसंख्या 39, तब्बल षटक क्रमांक 3 मार्गस्थ. शेवटचा चेंडू यावेळेस आपण पाहिला तर जोरदार अपील, परंतु चेंडू आणि बॅटचा काही नीटचा संपर्क आला नाही. ते तत्पूर्वी मात्र आता पाहिलं तर मित्रांनो तब्बल 3 षटकं संपली जात आहेत. आणि विचार केला रवी किरण 11 संघाचा तर संघाची धावसंख्या आहे अर्थात 2 बाद 39. डीजे थँक्यू. संधी दिली जाणार नाही, कारण मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्यांच्या मार्फत कैक म्हणजे या स्पर्धेला जलपुरवठा झाला असेल. सेक्टर 21 मधील गंगा टॉवर सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं शुभागमन इथं झालेलं आहे. संयोजकांच्या वतीनं मी त्यांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. चेअरमन मनीष मिल्के सर, सेक्रेटरी संदीप आवटे, प्रवीण सावंत, नरेंद्र साळवी, सुरेश राठोड, सागर वलकुंडे व नवीन रामटेके, चेतन पाटील या गंगा टॉवर सोसायटी मधील सर्व मेंबर्स आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आणि बोलतोय एका तिसरा षटक संपला की आपण पाणी घेऊन जायचं आहे मध्ये. माफ करा, 2 षटक संपल्यानंतर. तर चला 2 षटकाच्या नेक्स्ट गोलंदाज संदेश चिपलेकर. चला तर या ठिकाणी गंगा टॉवरच्या सर्व सोसायटीच्या वतीने या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगला शुभेच्छा आहेत. सखाराम पाटील असतील, पंडित गोवारी असतील, अरुण म्हात्रे असतील, सागर पाटील, परेश म्हात्रे, चिपलेकर, सुशांत पाटील, तदनंतर भाऊ म्हात्रे, सर्वांना विनंती असेल या असणार आहेत शुभेच्छा. मित्रांनो, शुभेच्छा कशासाठी असतायत आणि त्या शुभेच्छांमधून आणि म्हणूनच जी कौतुकाची थाप शुभेच्छांमधून असेल. गंगा टॉवर यांच्या वतीनं आपल्या या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग कडून यांना शुभेच्छा दिल्या, यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या जात आहेत. आपल्या संयोजकांचे सखाराम पाटील, पंडित गोवारी, सागर पाटील, चिपलेकर यांच्याकडून इथं शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू. गंगा टॉवर सोसायटी सेक्टर 21 चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन असतील, सेक्रेटरी असतील, यांच्या मार्फत गंगा टॉवर यांच्याकडून या लाख शुभेच्छा आहेत. आणि म्हणूनच आज स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सामूहिकरित्या एक सन्मान दिला जातोय. तुम्हाला आमच्या या प्रकल्पग्रस्तांचे ते सांगतो भूमिपुत्रांचे भाग्यविधाते आहेत. रायगडमधील, ठाण्यामधील आणि नवी मुंबईच्या इतिहासात
ही माती शौर्याची आणि पराक्रमाची आहे. आम्हा सर्व प्रकल्पग्रस्तांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान. एक कार्यकर्ता जेव्हा कार्य करीत राहतोय तेव्हा नेता बनतो, आणि जो नेता जेव्हा मोठ्या मनाचा असेल तर तो लोकनेता बनतो, आणि जर तो कोत्या मनाचा असेल तर तो नेताच राहतो. हा लोकनेता बनला आणि तमाम सर्व रायगड नवी मुंबईच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये मोठा झाला हा लोकनेता स्वर्गीय दिबा पाटील. त्या दिबा पाटील साहेबांची एक प्रतिमा आपणाला दिली जातोय, त्याचा स्वीकार करतायत सेक्टर 21 कामोठे गंगा टॉवर सोसायटी. बारक्या कांबळे व अतुल पाटील दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, फोटोशूट साठी आपल्याला इथे येणं गरजेचं आहे. मार्गिश स्पोर्ट्स बारक्या कांबळे आणि मास्टर सूर्या 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपल्या स्क्वॉडला घेऊन अतिथी कक्षाच्या समोर यायचं आहे. तात्काळ आपला नाणेफेकीचा कौल होईल. ओ टू श्याम ठाकूर. थँक्यू सर. आपण पाहिलं तर यावेळेस रवी किरण 11 संघाची धावसंख्या अर्थात स्कोरबोर्डती लागताना दिसतोय 51. अर्थात आपण पाहिलं तर जोरदार टाळ्यांच्या गजरात या 51 संघ अर्थात रवी किरण 11च्या 51 स्कोरबोर्डवरती लागतायत. परंतु विचार केला तर मित्रांनो अर्थात अर्धा शतक पूर्ण केलं तर अर्थात या ठिकाणी सागर पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि खास करून जो कोणी आयवा कॅच सीमारेषेचा जो कोणी आयवा कॅच पकडेल त्याच्यासाठी संपूर्ण या अर्थात आयोजकाच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. खेळाडू सोडून पुन्हा एकदा पाहिलं तर हा चेंडू एक निर्धाव चेंडू टाकला जातोय आणि यावेळेस तब्बल 4 षटकं या ठिकाणी संपली जात आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीने एक चेंडू सांगू एक चेंडू बाकी आहे. पंच या ठिकाणी पहिला चेंडूवरती चौकार. ओके ओके झाली. ओके ओके यस. खास करून सॉरी मंडळी एक आपल्याला एक या ठिकाणी पंडित गोवारी या साहेबांकडनं अर्थात आयवा कॅच साठी 100 रुपये असेल, परंतु ते खेळाडूसाठी नसेल याची नोंद घ्यायची आहे. आणि खास करून आपल्याला एक सूचना येतोय की जे जे आमचे प्रेक्षक मायबाप असतील कोणी खेळाडू असतील आपणास एक विनंती असेल की आपण या ठिकाणी खेळ पाहत असाल तर नक्कीच आपण मास्क अर्थात घालणं अनिवार्य असेल. जब तक दवाई नहीं तब तक खत्म लढाई नाही. आणि खास करून मित्रांनो आपण पाहतो की या सामन्यातील दुसरा सामना अतिशय जबरदस्त हा सामना आपल्या भेटीसाठी अर्थात निशी ब्रदर्स हा नाणेफेकी जिंकून अर्थात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर रविकरण 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करत असताना तब्बल 4 षटकांचा खेळ संपला जातो. शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक. दिस इज द स्लॉग ऑन षटक आणि शेवटचं षटक गोलंदाज सँडी भोपी. मूर्ती लहान आहे, मूर्ती पाहायचं आहे. सँडी भोपी पहिला चेंडू फुलटॉप चेंडू चेंडू ट्रॅव्हल झालाय काउंट कॉर्नरच्या रिझन मधून. चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा रेषा पार चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अर्थात दुसरा चेंडू काय असेल षटकार चौकार या विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पाहिला तर शॉर्ट पिचचा चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 से ज्यादा अर्थात मित्रांनो दुसरं काय मिळणार नाही. यावेळेला 2 चेंडूची सांगता होतोय. पहिल्या सत्रातील अर्थात पाहिला तर मित्रांनो शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. संघाची धावसंख्या अर्थात रवी किरण 11 संघाची धावसंख्या आहे 56 धावसंख्या. 2 बाद 56 अर्थात 56 लॉस ऑफ द 2 विकेट्स. पहिल्या पूर्वार्धातील फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. छोटा पॅकेज बडा धमाका अर्थात जो गोलंदाज सँडी भोपी. खास करून पुढची अर्थात लढत मित्रांनो पाहायला आपल्याला संपूर्ण अर्थात ज्या नावाचं ब्रँड बारक्या कांबळे यावेळेस अतिशय जबरदस्त आणि यावेळेला फलंदाज अर्थात त्रिफल अचित होतोय तंबूच्या आसऱ्याला.
SK DJ साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण गरम केलं जातोय मित्रांनो. नक्कीच आपल्या शुभ कार्यासाठी अवश्य लाभ घ्या. आणि खास करून पाहिलं तर मित्रांनो, यावेळेस पाहिलं तर चौथा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलाय फलंदाज अर्थात रवी. परंतु पाहिलं तर रवी किरण 11 संघाची धावसंख्या आहे 4-57. पुढचा सामना नक्कीच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिल्या पूर्वार्धातील आता शेवटचा चेंडू असेल. उत्कृष्ट अर्थात एक सफळ गोलंदाज सँडी समोर असणाऱ्या डावखुरा हाताचा फलंदाज अमर पाटील. जोरदार बिग हिट केलाय पायाचा ग्राउंड लेवल अर्थात हा चेंडू खेळून काढलाय कार्पेटच्या साऱ्या. एक धाव पूर्ण करतो दुसरा प्रयत्न फेकी मात्र खराब आहे. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि तिसरी धाव येईल काय यावेळेस नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. आणि 2 धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो रवी किरण 11 संघाची तब्बल 5 षटकं संपली जातात आणि 5 षटकं संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 59. 60 धावांचा टार्गेट अर्थात सेट करावी लागेल निशी ब्रदर्स या संघाला. थँक्यू. याच दरम्यान प्रदीप गोवारी आपल्याला विनंती असेल प्लीज, आज स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये प्रथमतः आपलं सहर्ष स्वागत झालंय. आपण या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर रवी भगत आपल्याला विनंती असेल त्यांचंही शब्दसुमनानं स्वागत केलं जातोय. जे टीम ओनर या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा आदरातिथ्य सन्मान करण म्हात्रे मातोश्री 11चे संघ मालक आपल्याला विनंती असेल आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. गुणवंत गोवारी आपल्याला विनंती केली जाईल आपल्या पवित्र शुभ हस्ते करण म्हात्रे मातोश्री 11 या संघाचे संघ मालक. आणि नक्कीच गंगा टॉवर यांच्या मार्फत आपल्याला शुभेच्छा आल्यात. त्यांनाही बरं वाटेल हा आवाज ऐकायला खेळ पाहायला आणि तो आनंद घेतील. करण म्हात्रे सर मातोश्री 11चे संघ मालक आपला आदरातिथ्य सन्मान गुणवंत यांच्या पवित्र शुभ हस्ते स्वीकारताना दिसतील. एक छानसा क्षणचित्र टिपला जाईल मंचावरती. टार्गेट असणार आहे 60 धावांचं एक आव्हान उभं केलंय. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय प्रदीप ठाकूर आपल्याला विनंती केली जाईल. प्रदीप गोवारी या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. प्रदीप गोवारी प्लीज आपला आदरातिथ्य सन्मान इथं स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अगदीच कामोठेमधील लेजंड खेळाडू प्रदीप गोवारी आपला आदरातिथ्य गुणवंत यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं सन्मानित होताना दिसतील. त्यांना एक छानसा सन्मान चिन्ह सौंदर्याचं प्रतीक रवी भगत यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. निशी ब्रदर्सचे पॅकर टीम ओनर संघ मालक रविकांत भगत, अगदीच ज्यांचा परिचय कैक वर्षापासून आम्हाला आहे रवी भगत सरांचा. मी विनंती करेन सागर पाटील या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांमधून निशी ब्रदर्सचे टीम ओनर सन्माननीय रविकांत भगत सर अगदीच आपल्या अमूल्य ठेवीतून काही ठेव आमच्या KJN प्रीमियर लीग साठी सातत्यानं उदात्त भावनेतून संघ मालक होऊन खर्च करतायत. म्हणून आमच्याकडून हा छोटेखानी सन्मान. सूर्या मास्टर आपल्याला वारंवार उल्लेख केला जातोय. मास्टर सूर्या 11 व मार्गी स्पोर्ट थेट प्रक्षेपण सुरू आहे. तर चला टॉस बॉक्स कडे आपण जायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाज असेल अर्थात भाऊ यांच्याकडे आपण येणारे अर्थात 30 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी निशी ब्रदर या संघाला 60 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक अर्थात ओव्हरच्या पाठीमागे 12 धावांची सरासरी राखायला लागेल. ओ टू भाऊ सर. ओके, थँक्यू सो मच. हॅलो. तर यानंतरचा सामना एका बाजूला पाहणार आपण रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे आणि त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या सोबत आहेत. आणि एका बाजूला पाहू आपण अतुल पाटील. तर विनंती करेन पुढचं नाणेफेक करण्यासाठी अरुण म्हात्रे. अरुण म्हात्रे या आपण टॉस साठी. मेन एंट्रीचा जो गेट आहे त्या ठिकाणी आपण सर्वांना विनंती आहे खाली करायचा आहे. त्या ठिकाणी आता टेम्पो गाडी येईल.
तर विनंती असेल त्या ठिकाणी फालुद्याच्या गाडीला त्यांना देखील विनंती आहे, बाजूला व्हायचं आपण. तर नक्की टॉस केला जाईल. लेजेंड क्रिकेटर आपण पाहतोय अरुण म्हात्रे यांचे शुभ असते. कोण मागतोय? तर नक्कीच नाणेफेक जिंकले मार्गिश 11 बारके कांबळे. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण करू. तर नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना आज आपण पाहतोय नवीन मैदान आणि नवीन मैदानाचं ओपनिंग आणि त्याचबरोबर आपल्या या गाववाल्यांनी केलेला सपोर्ट आणि हे मैदान जे आपल्याला उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल काय म्हणशील? जेवढं त्यांचं आभार मानू तेवढं कमी आहे, कारण की असं कोणीच करत नाही की मैदानासाठी जेवढी धावपळ असते, म्हणजे कुठल्याही बघा तुम्ही गावात गेला तरी कुठे मैदान उपलब्ध नसतं, पण ज्या पद्धतीने आपल्या जेवढं ग्रामस्थांनी धावपळ केली ग्राउंडसाठी त्यांना खूप खूप त्यांचे आभार आहे. मग समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 60-70 मध्ये. तर अतुल, टॉस आल्यानंतर आपल्या वाटेला फलंदाजी करत असताना किती धावांचा उच्चांक गाठाल? 60-70 धावांचा प्रयत्न करेल. तर या आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर कशा पद्धतीने द्याल? कारण आपल्यासाठी हा ग्राउंड उपलब्ध करून दिला आपल्या गावातील खेळाडूंसाठी. काय म्हणशील या ग्राउंड बद्दल आणि या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि गाववाले आपले भारीच आहेत. तर नक्की जाऊया मॅचकडे. नेक्स्ट मॅच चालू आहे. तर टॉस जिंकलाय मार्गिश 11 बारके कांबळेनं आणि त्याचबरोबर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 60 ते 70 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. ओव्हर टू सुशांत पाटिल. थैंक यू सो मच. चलते हैं मैदान की और 60 का टारगेट रख दिया और इसके बीच चेतन आए स्ट्राइक पर. साथ लेकर हमने देखा नॉन स्ट्राइकर प्रभाकर म्हात्रे, दोनों भी धाकड़ बल्लेबाज, और दूसरी तरफ देखा जाए तेज रफ्तार वाला गेंदबाज सुलक्षण भोईर, कौन भूलेगा, उर्फ लारा. देखिए किस तरह 60 के टारगेट लेकर 5 ओवर का मुकाबला और ये पहला ओवर लेकर आया है. कुछ ही कदमों का इस्तेमाल करके दौड़ेगा और गेंद डालेगा चेतन गोवारी कप्तान के लिए. ये पहली गेंद 7 का टारगेट लेकर, देखिए पीछे की तरफ, ये धोखा हो सकता है और ये पहली गेंद पर पहला धोखा चेतन गोवारी निशी ब्रदर्स को. डीजे साउंड सर्विस बहुत ही बेहतरीन धुन बजा रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आज से नहीं, आज से बार बार इस श्रृंखला में बहुत ही बढ़िया बेहतरीन गीत बजाए जाएंगे. 4 दिन की ये प्रीमियर लीग कामोठी जुई नौपाड़ा और हमने देखा ये दूसरे मैच की दूसरी इनिंग, पहली गेंद पर 1 विकेट. तो बारकिया आपकी पूरी टीम लेकर यहां पर आ जाइए. अतुल ने अपना काम तमाम कर लिया और एक तरफ हमने देखा सुलक्षण भोईर जिस टारगेट को लेकर गेंदबाजी कर रहे थे वो टारगेट को यहां पर सफल करते हुए पहले विकेट को चेतन गोवारी को डगआउट में भेज दिया. दूसरी गेंद डालने की फिर से कोशिश करेंगे. नए बल्लेबाज मैदान पर स्ट्राइक लेकर आए हैं श्रीकांत. निशी ब्रदर्स विपक्ष यहां पर रवि किरण 11 ऊपर से खेलने की कोशिश. यह बढ़िया स्ट्रोक है, काफी बढ़िया खेला हुआ. पॉइंट के ऊपर से नहीं रुकेगी, गेंद जाएगी 2 टप्पा लेकर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. तो देखिए सचिन गोवारी, आप अपनी टीम लेकर इधर आ जाइए. बारकिया कांबले सबसे पहले आपको आना है आपकी टीम लेकर. जितने भी रहेंगे आप आइए, आपको ज्यादा यहाँ पर आवाज नहीं दिया जाएगा. उसके बाद रोशन म्हात्रे, संदेश भगत, इन सभी से विनती है गुणवंत गोवारी आप अपने टीम को लेकर यहाँ पर फोटो खिंचवाने के लिए आइए. देखिए मैदान में जैसे ही श्रीकांत आया है चौवा लगाया और बतलाया किस तरह हम 60 के टारगेट सफल करेंगे. अगली गेंद
फुल टॉट डिलीवरी, पीछे ढकेलने की कोशिश वहां पर की, खुद अभी वहां पर तैनात था, गेंद को काफी बढ़िया रोका, 1 रन जरूर मिलेगी, हल्के हाथों से खेला, 1 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची 5 के घर में। स्ट्राइक पर हमने देखा प्रभाकर म्हात्रे आए जो पहले बल्लेबाजी करने के लिए चेतन के साथ आए थे। अब प्रभाकर म्हात्रे और श्रीकांत को पूरी जिम्मेदारी लेनी है और जिम्मेदारी लेने का ये जज्बा इनके पास है, इनके पास वो काबिलियत है और काबिलियत को यहाँ पर सफल करते हुए खेलेंगे क्या, ये सवाल अब उनके टीम में। और दूसरी तरफ गेंदबाजी में काबिलियत दिखा लेंगे क्या रवि किरण 11 इनके टीम के बीच। निशी ब्रदर्स विपक्ष यहाँ पर देख रहे हैं रवि किरण 11, ऊपर से उठाने की कोशिश हल्के हाथे से, वहां पर लॉन्ग ऑन की दिशा में भेजी गेंद, गलती की मकरंद ने और इस गलती का भुगतान जरूर किस तरह भुगतने पड़ेगा यह आने वाली गेंद हमें बताएगी। ये देखिए जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं इसी गेंदबाजी के लिए जाना जाता है, और लेकिन यहां पर साथ नहीं दी। इस गेंद के ऊपर रन संख्या आएगी 1, रन संख्या जाकर पहुंची कुल मिलाकर इस पहले ओवर के मुकाबले करते हुए 6 के घर में। फिर से श्रीकांत आएंगे जो 5 पर खेल रहे हैं। अगली गेंद सुलक्षण भोईर की, ये देखिए ये जानते हैं किस तरह खेलने का। लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी तैनात, 1 रन मिलेगी, इक्का दुक्का से यहां पर काम चला रहे हैं, उनको पता है ये सुलक्षण भोईर है जिसने काफी बड़े ग्राउंड में अपना जज्बा दिखाया है। वही सुलक्षण भोईर के सामने श्रीकांत जिस तरह खेल रहा है पूरी चतुराई से अपनी बल्लेबाजी का नजारा पेश करते हुए प्रभाकर आएंगे फिर से इस ओवर की अंतिम गेंद खेलने के लिए। P1 का यह पहला ओवर और अंतिम गेंद, ऊपर से खेलने की कोशिश, सीधे ढकेल दिया है ना कि नहीं रुकेगी, 1 बाउंस गई है, 4 रन। प्रकल्पग्रस्त के भाग्य विधाता, हमारे सब कुछ, हमारे दिल में जिनकी निरंतर तस्वीर रहेगी स्वर्गवासी दिबा पाटिल साहब, इनको कोटि कोटि प्रणाम। उन्हीं के नाम से इस मैदान में सब काम जाम देखने को मिलता है और सबको शुभकामनाएं देने के लिए LIC के एजेंट गायकवाड़ साहब का आगमन हुआ है, हम उनका स्वागत करते हैं। तो चलिए ज्यादा वक्त मत लीजिए, आप आपसे विनती है। तो जरूर हमारे सभी मेहमानों का स्वागत किया जाएगा। इस इनिंग के बाद हमने देखा पहले ओवर के बाद मुकाबला यहां पर देखा जाए, ये देखिए बढ़िया स्ट्रोक, नहीं रुकेगी गेंद, गेंद गई सीमा रेखा की बाहर। ये श्रीकांत है, इसी का नाम श्रीकांत है और इसी के लिए जाना जाता है। ये आएगा सिक्सर। जैसी बल्लेबाजी होगी अंतिम क्षण में वैसा इनाम दिया जाएगा। देख रहे हम इस स्टेज की दाहिनी ओर 2 साइकिल, गोलंदाज और फलंदाज, और मैन ऑफ द सीरीज के लिए एक फ्रिज भी दिया जाएगा और काफी बड़ी इनाम। तो टेम्पो आया है वहां पे, तो जरूर रुकना है थोड़ा। हमारे टेम्पो में सभी खिलाड़ियों के लिए खाना दिया जाएगा। तो जैसे ही खाने के वो बर्तन वहां पर रखे जाएंगे, आप वहां पर जाना है और पूरी शांतता से संयम के साथ खाना खाना है। पहले ओवर के समाप्ति के बाद दूसरी ओवर डालने के लिए आए गेंदबाज स्वप्निल, जिसने पहली गेंद पर एक बड़ी स्ट्रोक खाई है, 6 रन खाए। तो जरूर यहां पर देखा जाए
तो पहले ओवर के बाद हमने देखा 11 रन स्कोर गार्ड पर आए थे और दूसरी ओवर जैसे ही चालू हुई श्रीकांत ने अपना जज्बा दिखाया 6 रन का। कुल मिलाकर देखा जाए तो 17 रन संख्या आई है। 60 का टारगेट होते हुए जिस तरह आपने देखा ये दो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, काफी बड़ा काम अपने टीम के लिए कर रहे हैं। जिस तरह हमने देखा सुलक्षण भोईर ने पहला ओवर फेंका, विकेट हासिल किया, उसी सुलक्षण की गेंदबाजी की तरह इस गेंदबाज को गेंदबाजी करनी होगी। स्वप्निल भगत तो जरूर यहां पर गेम स्टार्ट किया जाएगा। तो सभी खिलाड़ियों के लिए सुषमा पाटिल विद्यालय के चेयरमैन हमारे सबके चहीते नगर सेवक दिलीप पाटिल इनकी ओर से खाना दिया जाएगा। ये देखिए पीछे की तरफ गेंद गई, वहां पर अमर पाटिल, काफी बढ़िया क्षेत्ररक्षण देखने को मिला, काफी बढ़िया फील्डिंग। इस एक के साथ रन संख्या जाकर पहुंची 18 के घर में। अगली गेंद ये देखिए खोद कर निकालने की कोशिश लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगी, इक्का दुक्का से काम चला रहे हैं। एक बढ़िया स्ट्रोक एक ओवर में भी आ जाए तो काम बन जाएगा, लेकिन जिस तरह स्वप्निल को देखा पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खाने के बाद पूरी तरह इन दो बल्लेबाजों को 2 गेंदों के ऊपर एक रन देकर थमा दिया है। लेकिन श्रीकांत यहां पर ऊपर से बल्ला उठाने की कोशिश, खिलाड़ी वहां पर सुलक्षण तैनात है, नहीं गलती करेंगे, अनुभव है उनके पास, भेज दिया श्रीकांत को पैवेलियन में। डीजे को विनती करूंगा, आप हमारे आज के बहुत ही जाने माने एंकर नितेश जी पंडित और श्याम ठाकुर को लेकर जहां पर खाना रखा गया है वहां पर प्रस्थान कीजिए। तो सभी खिलाड़ियों के लिए दिलीप पाटिल साहब हमारे नगर सेवक, इनकी ओर से खाना खाने का इंतजाम किया गया। जैसे ही श्रीकांत पैवेलियन में गया, गौरव संदेश चिपड़ेकर यानी कि गौरव मैदान में आए। 60 का टारगेट पिछले मैच में हमने देखा 73 का टारगेट था, अब दूसरी मैच यहां पर 60 का टारगेट, 60 का टारगेट। हॅलो, या दरम्यान आपण पाहतोय लेदर क्रिकेटचे प्रशिक्षक प्रदीपजी साळवी यांचं इथं आगमन झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर प्लीज। ये 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 21-21। WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट के माध्यम से आप घर बैठे भी इस मैच का आनंद ले सकते हैं। ये देखिए आगे के खेलने की कोशिश करेंगे, 30 यार्ड सर्कल से कुछ ही बाहर गेंद जाएगी, लॉन्ग ऑफ की तरफ से खिलाड़ी आएगा, तब तक यहाँ पर 2 रन पूरे कर चुके हैं। हॅलो, या दरम्यान आपण पाहतोय हरेश सर यांचं देखील आगमन झालेलं आहे। हरेश निकारे सर याचं आपण देखील लेदर क्रिकेटचे प्रशिक्षक आहात आणि आपली जागा व्यासपीठावर या आपण। त्याचबरोबर नारायणजी पोपेटे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर रमेश गायकवाड पाटील LIC एजंट यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर कपिल शर्मा यांचं देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित लाभले आहे। या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। तो 2 ओवर के साथ 23 रन संख्या बन गई है। तो पानी 12वां खिलाड़ी आपका पानी लेकर जाएगा। देखिए ध्यान में रखना, जब जब पानी की मांग की जाएगी तब तब आपको जाना है, लेकिन ज्यादा भी मांग मत करना, यह भी विनती है आपसे। देखिए हमारे अंपायर भी है जो आज के नहीं तो पूरे 4 दिन के लिए उनको न्योता दिया और यहां पर आए हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत जरूर करेंगे। पानी की मांग की गई।
तो जरूर आपने गाना सुना सुनील गोवारी। तो सुनील गोवारी इनके माध्यम से इस पूरे श्रृंखला को, पूरे प्रीमियर लीग को मैन ऑफ द सीरीज के लिए ब्रीज दिया जाएगा। ये ध्यान में रखना, सभी खिलाड़ी उसी की तरफ दस्तान करते हुए किसके नाम जाएगा ये अब नहीं बता सकते। जिसका खेल अच्छा उसको किताब अच्छा दिया जाएगा। और सभी खिलाड़ियों का ये मैं जरूर कहना चाहूंगा कि आयोजनकर्ताओं की ओर से राइजिंग स्टार यानी कि जो नए खिलाड़ी अब खेलने के लिए आए हैं तो उनके लिए एक मैच में भी अच्छा करतब दिखाते हैं, अच्छा काम करते हैं तो राइजिंग स्टार का किताब अंतिम तौर में दिया जाएगा। यह ध्यान में रखना है। तो अच्छा खेलो और अच्छा प्रदर्शन करो। नए गेंदबाज तीसरी गेंदबाजी करने के लिए आएंगे। संदेश कड़ू स्ट्राइक पर, बल्लेबाज अभी भी निशी ब्रदर्स के हम देख रहे हैं, संदेश चिपळेकर। और हमने देखा दूसरी तरफ खुद गेंदबाज संदेश। ये दो संदेश है तो क्या संदेश दिखलाएंगे हमारे दर्शकों के लिए, अपने टीम के लिए जरूर बतलाएंगे। ये पहली गेंद तीसरी ओवर की संदेश के लिए, ऊपर से उठाने की कोशिश। ये देखिए यहां पर सुलक्षण बोर दौड़ता हुआ, क्या होगा? ये गलती नहीं करेंगे। इसको पता है ये खिलाड़ी बड़ा है और बड़ा टारगेट यहां पर पैवेलियन में भेजते हुए। जल्द से जल्द बाहेर जाइए, चला बाहेर जा पोरांनो, पटपट पटपट। अरे कोणाची अमानत आहे ती? अरे कुठे आहे प्रॉपर्टी? कुठे तुम्ही सोडून चाललेत? तर थांबा, त्या ठिकाणी व्यत्यय येईल। मकरंद त्यांना आवाज दे। तो देखिए यहां पर रन संख्या बन गई है 23। पहली गेंद पे आते ही विकेट लपक लिया है, तो इसी का नाम है संदेश। पिछली मर्तबा भी पिछले साल में काफी बड़ा काम किया था इस गेंदबाज ने, और उसी तरफ कदमों पे कदम डालते हुए संदेश कड़ू दोहराएंगे दूसरी गेंद। ये देखिए ये प्रभाकर मात्रे, काफी बढ़िया स्ट्रोक, वहां पर दौड़ते हुए प्रथम, लेकिन गेंद नहीं रुकेगी। गेंद की रफ्तार ज्यादा है, गेंद गई सीमा रेखा के बाद, 4 रन। इस चौवे के बाद हम जरूर बतलाएंगे कि निशी ब्रदर्स का ये प्रभाकर जो मात्र है, इनके पास बहुत बड़ी काबिलियत है। ये ज्यादा से ज्यादा स्क्रीन पर रुकने का नाम लेते हैं और वही काम किया है। थोड़े से फंबल होते हुए रन संख्या देखी जाए तो कुल मिलाकर देखा जाए 27 रन संख्या आई है निशी ब्रदर्स टीम की। प्रभाकर मात्रे और एक तरफ दूसरी तरफ हमने देखा अनिकेत भूपी स्क्रीज पर डटे, ऊपर से उठाने की कोशिश, हल्के हाथों से लॉन्ग ऑफ की तरफ विनोद दौड़ता हुआ, लेकिन दूसरी तरफ वहां पर सुलक्षण गेंद को लपक लिया। उस लपकने के बाद 2 रन पूरे आसानी से पूरे करते हुए 2 रन के साथ स्कोर गार्ड 2 से आगे बढ़ेगा 29 रन संख्या। जैसे कि हमने देखा तो जरूर बतलाएंगे कितने गेंदों में कितने की जरूरत है इस ओवर के बाद। ये देखिए पीछे रखेलने की कोशिश, चुप करने की कोशिश, लेकिन ये गेंद गहरी थी, भेज दिया फिर से पैवेलियन में प्रभाकर मात्रे को।
थैंक यू सो मच। 4 गेंदों का खेल खत्म हुआ, 2 विकेट आते ही पहली गेंद पर विकेट लिया और ये चौथी गेंद पर विकेट लिया। अच्छा काम करने के बावजूद भी प्रभाकर मात्रे रुक नहीं पाए। ये पसंद नहीं था गेंदबाज संदेश कड़ू को और भेज दिया पैवेलियन में। स्ट्रोक अच्छा खेलने की कोशिश की, लेकिन गेंद की रफ्तार अगर हम देखेंगे तो पूरी तरह यहां पर झुकना पड़ा बल्लेबाज को और विकेट का नुकसान यहां पर। लेकिन बंटी कोंडिलकर मैदान में आए हैं। 60 का टारगेट होते हुए स्कोर कार्ड पर रन संख्या बन गई है 29 और जीतने के लिए अभी भी इस गेंद के बाद जरूर हम बतलाएंगे कितने गेंदों में कितने की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान में संदेश कड़ू की 5वीं गेंद खेलने के लिए बंटी कोंडिलकर आए हैं। धाकड़ बल्लेबाज इस साल में, इस सीजन में फॉर्म में चलते हुए ये बंटी कोंडिलकर। निशी ब्रदर्स इनकी ओर से खेलेंगे और दूसरी तरफ संदेश कड़ू किस तरह इस गेंद का सामना करेंगे जरूर देखेंगे। बारगी भाई और से गेंदबाजी करेंगे। ये देखिए गहरी गेंद डाली खुद के पॉलोत्र में। यहां पर देखिए गेंद की उछाल ज्यादा, इसकी वजह से यहां पर गेंद को लपक नहीं पाए और 1 रन पूरी आसानी से पूरे करते हुए। कॉलिंग अच्छी थी लेकिन पंबल होने को यहां पर कुछ जरूर नहीं आए और इस रन के साथ रन संख्या जाकर पहुंची 30। जरूर बतलाएंगे सभी को KJN प्रीमियर लीग कामोठे जुई नौपाड़ा अमर अकबर एंथनी। दोस्ती की मशाल निरंतर जलती रहे। ऊपर से उठाने की कोशिश, यह खतरा हो सकता है। प्रथम वहां पर तैनात है, यहां पर गलती की थी लेकिन दूसरी बार चांस मिला। नो डाउट यहां पर विकेट जरूर आएगा। देखिए यहां पर सभी खिलाड़ियों से मैं विनती करता हूं, खाने का इंतजाम किया गया है हमारे नगर सेवक दिलीप पाटिल इनकी ओर से। तो खिलाड़ियों के लिए और आयोजनकर्ताओं के लिए ये खाना है, ये भी याद रखना क्योंकि खिलाड़ी यहाँ पर दिन भर रहेंगे। आप तो घर जाएंगे, मैच देखने के लिए आएंगे, फिर जाएंगे, फिर आएंगे, तो ये खाना जो है तो जरूर यहाँ पर खिलाड़ियों के लिए। अब हम बताएंगे 12 गेंदें जीतने के लिए 30 की जरूरत। 12 गेंदें 30 की जरूरत। पूरी तरह रोक कर रखा। पिछले मैच में भी दिनेश आप जरूर बतला सकते हैं, पहला मैच हुआ था 12 गेंद 32 की जरूरत थी। उस तरह कुछ यहां पर समीकरण नजर आ रहा है आपके के सामने, हम देख रहे हैं दिनेश यहां पर लिख रहे हैं कि 12 गेंदें और 30 की जरूरत है। WTC गेंदबाज फिर से दूसरी गेंदबाजी और टीम की ओर से चौथी गेंदबाजी करने के लिए आएंगे लारा उर्फ सुलक्षण भोईर। सुलक्षण भोईर यहां पर गेंदबाजी करने के लिए आए। अतुल मात्रे खुद कप्तान सोच समझकर गेंदबाजी हाथ में दी है क्योंकि उन्हें पता है 12-30 का समीकरण होते हुए ये और ज्यादा इंपॉर्टेंट है। तो कितना इंपॉर्टेंट, कितना यहां पर मायना रखेगी ये देखिए। पीछे खेलने की कोशिश बंटी कोंडिलकर, लेकिन अंपायर नहीं छोड़ेंगे, जरूर बतलाएंगे। ये वाइड गेंद है, वाइड के साथ समीकरण थोड़ा नीचे आता हुआ, जहां पर 12-30 का समीकरण था, समीकरण थोड़ा नीचे आया है 12-29 का समीकरण। जितनी खराब गेंदें आप डालोगे उतना लाभ होगा सामने वाले टीम को, निशी ब्रदर्स को। और इसी का यहां पर विवरण जरूर बताते हुए बंटी कोंडिलकर अब यहां पर सेट होने की कोशिश करेंगे। ऊपर से खेलने की कोशिश, गेंद में बदलाव, घुटनों के नीचे गेंद डाली। यही गेंद के लिए जाने जाते हैं। किस बल्लेबाज को किस तरह गेंदबाजी करनी है यह सुलक्षण भोईर को सबसे ज्यादा पता है और उसी का अंजाम ये डॉट गेंद। अगली गेंद फिर से दोहराएंगे सुलक्षण भोईर। पूरी शांतता से ऊपर से उठाया गेंद को, गेंद गई सीमा रेखा की बार।
पेड़ को टकराने के लिए 6 रन। इस तरह डॉट गेंद फेंकी थी बंटी कोंडिलकर को। इस बंटी कोंडिलकर को भी भूलना नहीं चाहिए, क्योंकि इस साल का सबसे फॉर्म में चलने वाला ये बंटी कोंडिलकर ये छगे के साथ बतला रहा है किस तरह टारगेट को हम सुलझाएंगे। अगली गेंद फिर से दोहराते हुए अब समीकरण टूटता हुआ ऊपर से उठाने की कोशिश, फिर से डॉट गेंद, फिर से डॉट गेंद। एक डॉट तो एक बड़ा स्ट्रोक। कभी बारी निशी ब्रदर्स की ओर तो कभी बारी रवि किरण 11 की ओर। अभी भी कुछ नहीं कह सकते। सवाल सवाल और सवाल, और जवाब देंगी अगली आने वाली हर एक गेंद। इस ओवर की रन संख्या देखेंगे, इस ओवर की 3 गेंदें खत्म हो गई है, 37 रन संख्या स्कोर कार्ड पर आई है। फिर से दोहराएंगे, सुलक्षण भोईर, दोनों भी धाकड़ खिलाड़ी एक दूसरे के सामने टक्कर देते हुए। ये देखिए गहरी गेंद डालने की कोशिश, जरूर यहां पर आवाज किया गया है वाइड गेंद। बहुत ही बढ़िया अपील की थी, यह अपील की जरूरत भी थी, क्योंकि सामने उतना धाकड़ बल्लेबाज है बंटी कोंडिलकर, तो क्यों ना अपील करेंगे। लेकिन इस अपील को अपने ऊपर नहीं लिया अंपायर ने, तो पूरी तरह वाइड गेंद। इस ओवर की ये दूसरी वाइड गेंद, यानी कि 3 गेंदें अभी भी शेष है। रन संख्या देखी जाए तो 38 बन गई है, 38। जीतने के लिए अभी 9 गेंदें, 22 की जरूरत। बंटी टू सुलक्षण, लारा टू बंटी, किस तरह करेंगे अपने टीम के लिए काम। ऊपर से उठाया आज के दिन का यह सबसे बढ़िया स्ट्रोक। तमाम दर्शकों को मैं जरूर कहना चाहूंगा, यह बढ़िया मैच है। तो दोनों भी पैकर की धड़कने हैं, धक धक धक। तो क्यों ना धक धक वाला गाना लगाए इसके साउंड सर्विसेज के बाद। अब यहां पर सोच में पड़ गए हैं, क्योंकि 2 बड़े स्ट्रोक आए। 9-22 का समीकरण था, 6 से नीचे उतर गया, 8-16, 8-16। इसके बाद बढ़िया मैच है। बारक्या कामले विपक्ष अतुल पाटिल, दोनों भी बड़े खिलाड़ी एक दूसरे के सामने खेलेंगे। बदलाव लाना होगा गेंदबाजी में। ये देखिए ये माहौल बनाया है सुलक्षण भोईर ने, इसी के लिए जाने जाते हैं। डीजे
और दूसरा बल्लेबाज हमने देखा प्रणय भगत। दोनों के ऊपर जिम्मेदारी। दोस्तों आप, मैं जरूर कहना चाहूंगा कि प्रैक्टिस के मैच में, प्रैक्टिस के मैदान में आप क्या करते हो ये ज्यादा मायने नहीं रखता, आप मैदान में किस जिम्मेदारी से खेलते हो ये ज्यादा मायने रखता है। और कल आपने क्या किया ये भी ज्यादा मायने नहीं रखता, आज आपको क्या करना है ये ज्यादा महत्व है। तो किसको ज्यादा महत्व दिया जाएगा, गेंदबाज की ओर से, बल्लेबाज की ओर से? ये देखिए बायत के बल्लेबाज प्रणय तैनात है विनोद की ये गेंद खेलने के लिए 16 की तरफ। ये देखिए काफी बढ़िया स्ट्रोक लॉन्ग ऑफ की तरफ, वहां पर खिलाड़ी तैनात, 1 रन ली, गेंद उठाएंगे, तब तक 2 की जरूरत थी और 2 पूरे करते हुए जरूर नजर आए। 2 के साथ स्कोर आगे बढ़ गया, जहां पर 6-16 का समीकरण था, समीकरण थोड़ा नीचे आया है, 1 कदम पीछे आया है, 1 कदम आगे आया है। 14 की जरूरत, 5-14, 5 गेंदे 14 का समीकरण। जैसे जैसे गेंद डाल रहा है सुलक्षण भोईर, यहां पर सोच में पड़ रहा है और दूसरी तरफ चेतन भी सोच में पड़ रहा है। एक तरफ काफी बढ़िया मुकाबला, ऊपर से उठाने की कोशिश, ताकत का इस्तेमाल किया था, लेकिन गेंद की बात करेंगे और पिच डिलीवरी थी, ले नहीं पाए। आप ज्यादा फुटवर्क का यहां पर उपयोग करते हो तो ज्यादा गेंद आपके दायरे में आती है, लेकिन ये जाना है विनोद म्हात्रे ने कि किस तरह प्रणय भगत को गेंदबाजी करने हैं, क्योंकि इनके पास भी धाकड़ बड़ो बहुत ही बढ़िया अनुभव है और अनुभव यहां पर उतारते हुए फिर से दोहराएंगे अंपायर की दाहिनी ओर से गेंदबाजी, फुल टॉस डिलीवरी, ये बढ़िया स्ट्रोक नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। तीन गेंदे जीतने के लिए 8 की जरूरत, यानी पूरी तरह खामोशी। ऊपर से उठाया, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। ये प्रणय भगत जो है, इसी प्रणय भगत ने तो इसी प्रणय भगत ने जब खतरे में था अपना टीम तो 6 लगातार 6 लगाए थे, 3-6 लगाए थे, तो अब लगातार 2 लगा चुका है। तो अब 2 गेंदे 2 की जरूरत, 2 गेंदे 2 की जरूरत। ये गेंद अगर डॉट निकालता है तो आने वाले गेंद पर माहौल बन जाएगा, लेकिन ये गेंद बड़ा स्ट्रोक लगाता है तो माहौल खत्म हो जाएगा। अगर और एक छक्का दागते तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। ये देखिए हल्का सा पुश किया, इसी का नाम है प्रणय, लेकिन वहां पर सुलक्षण उठाएंगे, पंबल होते हुए 2 रन मुकब्बल और हाथ ऊपर करते हुए सभी खिलाड़ी जीत का जश्न मनाते हुए, यह जीत का जश्न निशी ब्रदर्स। तो लाइन अप करके मैदान के बाहर और अंदर आना है। भाऊजी आले नवरदेवाला तर तो जरूर यहां पर मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा, नो डाउट। जरूर जिसका बड़ा काम उसका बड़ा नाम। तो 5 गेंदों में 16 रन की बारी खेली प्रणय भगत। आइए, काफी बढ़िया।